व्हेज आणि गव्हाच्या पिठापासूनचे मोमोज एकदम हेल्दी रेसिपी, त्याबरोबर सॉस जो सहज कोणीही मोमोज हे करू शकतील असे एकदम सॉफ्ट गव्हाच्या पिठापासूनचे व्हेज मोमोज. त्याचबरोबर मोमोजबरोबरची चटणीही या व्हिडिओमध्ये मी दाखवली आहे. चला तर सुरुवात करूया. नमस्कार, मी मनीषा. राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आता स्टफिंगसाठी ज्या भाज्या वापरणार आहेत त्या इथे मी घेतलेल्या आहेत. 1 कोबी स्वच्छ धुवून, 2 कांदे, 2 ढबू, 2 गाजर, 1 कॉर्न आणि उकडून घेतलेले सोया चंक्स आणि 100 ग्रॅम पनीर मी घेतलेलं आहे. पनीर मस्टच. बाकीच्या भाज्या कमी जास्त असल्या तरी चालतील, पण पनीर हे घेतलंच पाहिजे. कोबीज प्रथम मोठा मी चॉप करून घेणार आहे. सगळ्या भाज्या मी मिक्सरला फिरवून बारीक करून घेणार आहेत. आता कोबीज प्रथम चॉप करून घेतलेला आहे. सगळ्या भाज्या अशा मोठे तुकडे करून त्यानंतर त्या मिक्सरला फिरवून घेणार आहे. हे मोमोज गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत, पण यात कणिक मळून मी मोमोज केलेले नाहीत. अगदी बॅचलर लोकांनाही सहज जमून जातील असे मोमोज मी या व्हिडिओमध्ये करून दाखवलेले आहेत. काही वेळेला आपण स्टफिंगचे बॉल जे केलेले असतात ते काही वेळेला पाण्यात घातल्यास विरघळले जातात. शिवाय मोमोज उकडताना मोमोज अगदी फाटले जातात. पण मी इथे अगदी क्लिअर रेसिपी दाखवलेली आहे, ज्यामुळे मोमोज तुमचे अजिबात पहिल्यांदाही करणाऱ्यांचे मोमोज बिघडणार नाहीत. आता गाजरही चॉप करून घेतलेले आहे. कांदाही छानपैकी असा चॉप करून घेतलेला आहे. आता इथे मी ढोबळी मिरचीही आता मोठे चॉप करून घेणार आहे आणि सगळे पदार्थ सगळ्या व्हेजीस ह्या मिक्सरला फिरवून घेणार आहे. अगदी बारीकही करायचं नाही. चला तर मग भाज्या मिक्सरला फिरवून घेऊया. प्रथम कोबीज फिरवून घेतलेला आहे. पहा, अगदीही बारीक केलेला नाही, इतपतच जाड ठेवायचं आहे. त्यानंतर गाजरही फिरवून घेतलेला आहे. गाजरनंतर ढोबळी मिरचीही फिरवून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी कांदा बारीक करून घेतलेला आहे. तुम्ही चॉपरनंही बारीक केला तरी चालेल. मी सगळे पदार्थ मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत. सोया चंक्सही थोडे मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत. त्यानंतर कॉर्नसुद्धा असं बारीक करून घेतलेलं आहे. आता सगळे कमी भांड्यात काढून घेतलेलं आहे. आता पॅनमध्ये 1 छोटा पळी मी तेल घातलेलं आहे. हाय फ्लेमवर सगळ्या व्हेजीस पॅनवर परतून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. जो पाण्याचा अंश आहे तो हाय फ्लेमवर थोडा कमी करून घ्यायचा आहे. सुरुवातीला अजिबात मीठ टाकायचं नाही. इथे मी चॉप केलेला आलं लसूण, बारीक केलेली मिरची आणि क्रश केलेले मिरे अर्धा चमचा घातलेला आहे. सगळं हाय फ्लेमवर छान परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं याला छान परतून घेतल्यानंतर थोडंसं पाणी याचं पहा आटलेलं आहे. याला सतत हलवत हाय फ्लेमवर 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. 2 मिनटं झाल्यानंतर बरंचसं पाणी आटलेलं आहे. आता अर्धा चमचा मी मीठ घातलेलं आहे. भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि गॅसची फ्लेम हाय फ्लेमवरच 2 मिनटं याला परतून घेतलेलं आहे. आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि जवळपास 100 ग्रॅम पनीर मी इथं किसून घालणार आहे. पनीर घालणं मस्ट आहे, त्यामुळे जे पाण्याचा अंश असेल उरला सुरला तोही पनीरमुळे शोषून घेतला जातो. आता गॅस बंद करायचा आहे आणि पनीर यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे.
पनीर छान मिक्स झालेलं आहे. आता एका प्लेटमध्ये मी सगळं मिश्रण काढून घेणार आहे आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. थोडं थंड झाल्यानंतर हाताला पाण्याचा हात लावून छोटे छोटे लिंबा एवढे गोळे करून घ्यायचे आहे आणि हे गोळे 20 मिनिटासाठी आपण फ्रीजला ठेवून घ्यायचं आहे. त्यामुळे गोळे घट्ट होतात आणि पाण्यात घातल्यावर विरघळत नाहीत. ही प्रोसिजर करणे गरजेचं आहे. तर सगळे गोळे हे फ्रीजमध्ये 20 मिनिटं ठेवून देऊया. तोपर्यंत आपण सॉस तयार करून घेऊया. एका बाउलमध्ये मी 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडं पाणी घालून मिक्स करून त्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात अर्धा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं याची पेस्ट करून घ्यायची. तयार केलेली पेस्ट पॅनमध्ये घालून घ्यायची आहे आणि हाय फ्लेमवर तिला छान परतून घ्यायची आहे. यामध्ये आता 2 चमचे लाल तिखट घालून घ्यायचं आहे. लाल तिखट आणि पेस्ट चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि याला छान असं घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. 2 मिनटं चांगली परतल्यानंतर यामध्ये आता मिक्सरमध्ये पाणी घालून मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते हे विसळून मिक्सरचं भांडं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. अर्धा कप जवळजवळ पाणी घातलेलं आहे. पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. यामध्ये थोडीशी साखर, 1 चमचा सोया सॉस घातलेला आहे आणि अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. याला छान उकळी काढून घ्यायची आहे आणि आपण कॉर्नफ्लॉवरची तयार केलेली पेस्ट हलवून यामध्ये मिक्स करून मिश्रण दाट होईपर्यंत याला छान परतवून घ्यायचं आहे. जसं मिश्रण उकळी येईल तसं दाट होत जाते. कन्सिस्टन्सी पाहून घ्या. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि याचं गॅस बंद करायचं आहे. थंड झाल्यानंतर पहा अगदी व्यवस्थित कन्सिस्टन्सी सॉसची होते. आता सॉस बाउलमध्ये काढून घेऊया. फ्रीजमधील गोळे मी काढून घेतलेले आहेत. पहा किती घट्ट झालेले आहे. इथे मी एका बाउलमध्ये पाणी आणि एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ घेतलेले आहे. ह्या जाळीत मी पहिला फ्रीजमधून काढलेले गोळे ठेवून देणार आहे. 2 मिनटं असेच ठेवायचे आहेत. पहा अजिबात ते पाण्यात सुटत नाहीत. त्यामुळे गोळे हे फ्रीजमध्येच ठेवायचे आहेत. पहा अजिबात पाण्यात विरघळत नाही. हे 1 मिनटासाठी असे ठेवल्यानंतर यांना काढून घ्यायचं आहे आणि पिठात घोळवून घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठात हे आता गोळे घोळवून घ्यायचे आहेत. सगळे गोळे पिठात घालून घेऊया आणि यांना छान असं घोळवून घेऊया. तुम्ही जर माझी रेसिपीज पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आता पिठात घोळलेले गोळे पुन्हा चाळणीत घेऊन पुन्हा पाण्यात भिजवायचे आहेत. पुन्हा त्यांना पिठात घालायचे आहे. ही कृती 3 वेळा करायची आहे. लक्षात ठेवा, ही कृती 3 वेळा करायची आहे. अशाच प्रकारे सगळे गोळे मी एकदा पाण्यात आणि एकदा पिठात घोळवून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तिसऱ्यांदा जेव्हा आपण पाण्यात घालतो तेव्हा त्यानंतर जेव्हा पिठात घोळवतो शेवटची कृती ही पिठातच घोळवलेली असावी. गोळे पुन्हा पाण्यात घालायचे नाहीत. आता मी ही तिसऱ्यांदा कृती करत आहे. आता मी गोळे सगळे पिठात घोळवणार आणि यांना प्लेटमध्ये काढून घेणार. असेच सगळ्या गोळ्यांचे मी 3-3 वेळा पाण्यात घालून पिठात घालून गोळे असे प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आता सगळे गोळे मी असे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं हातानं प्रेस करून पीठ सगळं गोळ्यांना चिकटवू द्यायचं आहे.
आता एका चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे. या चाळणीवर सगळे गोळे ठेवून द्यायचे आहेत. गोळे थोडे लांब लांबच ठेवून द्यायचे आहेत. आणि एकीकडं मी पातेल्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. आता कढईमध्ये उकळलेल्या पाण्यामध्ये हे गोळे ठेवून अगदी 4 मिनिटांसाठी प्रथम हाय फ्लेमवर याला वाफ देऊन घ्यायची आहे. आणि झाकण काढून याच्यावर तेल स्प्रे करून घ्यायचं आहे. मी तर सगळ्या गोळ्यांना थोडं थोडं तेल लावून घेणार आहे. त्यामुळे आणखीन असं घट्ट पीठ गोळ्यांना चिकटून बसते. आणि फार वेळासाठी हे गोळे वाफवायचे नाहीत. एक 5 ते 7च मिनटं पुन्हा यांना छान दणदणीत वाफ द्यायची आहे. जास्त वेळ वाफ द्यायची नाही, नाहीतर गोळे फुटण्याची शक्यता आहे. पहा किती छान गोळे वाफवलेले आहेत. आता यांना काढून घेऊया. पहा एकदम सॉफ्ट असे आपले व्हेज मोमोज तयार आहेत. अशाच छान छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद.